Hello friends, good morning. Subject English, 12th class. Section first, prose section. Friends, 1.4 Big Data, Big Insights. डेटा म्हणजे माहिती. बिग डेटा याचा अर्थ मोठी माहिती, खूप मोठी माहिती. बिग इन्साइट्स याचा अर्थ मोठी समज. इन्साइट्स याचा अर्थ अंतदृष्टी, अंतरंग, मोठी अंतदृष्टी. एवढी मोठी माहिती आपल्याकडे आहे, तर मग त्या माहितीचा उपयोग आपण कशा प्रकारे करून घेऊ शकतो. अंतरंग कशा प्रकारचे आहेत, अंतदृष्टी कशा प्रकारची आहे, हे या टॉपिकमध्ये आपण पाहत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण 4 व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओज याच्यावर बनवलेले आहेत. याच्यामध्ये आपण आईस ब्रेकर्सपासून ते ब्रेन स्टॉर्मिंगपर्यंत सर्व भाग पाहिलेला आहे. अगदी आईस ब्रेकर्स, त्यानंतर व्हॉट इज बिग डेटा, त्यामध्ये नंतर असलेले जे पॉईंट्स आहेत, यूज ऑफ बिग डेटा, लोकेशन ट्रॅकिंग, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स, हेल्थ केअर इंडस्ट्रीज. त्यानंतर त्या ठिकाणी पुढे असलेले काही पॉईंट्स आहेत ते बँकिंग, फिनान्स, ट्रेडिंग, स्पोर्ट्स, ॲडव्हर्टायझिंग, एंटरटेनमेंट अँड मीडिया, एज्युकेशन इंडस्ट्री वगैरे. हे सर्व जवळपास महत्त्वाचे सर्व पॉईंट्स पाहिलेले आहेत. लेसन आपण अगदी पूर्ण पॅसेजेस याच्यातले पाहिलेले आहेत. एक्सप्लेनेशन देखील आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटी महत्त्वाचा एक व्हिडिओ आपण पाहिला, शेअर केलेला आहे, तो ब्रेन स्टॉर्मिंगवर. हा एक स्पेशल व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी PPTच्या माध्यमातून आणखीन हे घटक नोट मेकिंगच्या पद्धतीने, सिम्पल नोट्स, ओनली पॉईंट्स, फक्त मुद्दे सूद पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला हा टॉपिक पाहता येईल यासाठी PPTच्या माध्यमातून हा टॉपिक आपण पाहत आहोत. बिग डेटा, बिग इन्साइट्स, पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन ऑफ द टेक्स्ट. लुक, इंट्रोडक्शन. रेव्होल्यूशन इन लाईफस्टाईल. मोठी माहिती म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आणि मग काय झालेलं याच्यामध्ये, रेव्होल्यूशन इन लाईफस्टाईल. सध्या लोकांच्या जीवनशैलीत मोठा क्रांतिकारक बदल झालेला दिसतो, की ज्या माहितीवर, त्या सर्व गोष्टीवर मोठ्या माहितीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. The massive data with us work wonder. Every online activity is recorded, monitored and analyzed. Huge amount of data is collected. पहा, जे आपल्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज आहेत, आपण जे ऑनलाईन काय मेसेजेस किंवा आणखीन काही चॅट करतो, पाहतो, या सर्व गोष्टीची नोंद होते, त्यावर नियंत्रित केले जाते. आणि नियंत्रित केल्यानंतर त्याचे विश्लेषण केले जाते त्या माहितीचे. आणि अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ह्यूज अमाऊंट, मोठ्या प्रमाणामध्ये हा डेटा एकत्रित केला जातो, कलेक्ट केला जातो. डेटा सोर्सेस कॅन बी वेब, सोशल मीडिया, मोबाईल डेटा एट्सेट्रा. आता या मोठ्या माहितीचे कोणकोणती माध्यमं आहेत, काय सोर्सेस आहेत, वेबसाईट्स आहेत, सोशल मीडिया आहे, त्यानंतर मोबाईल, सेलफोन एट्सेट्रा. देन इंडस्ट्रियल अँड कंपनी डेटा इन्क्रीजिंग इन. औद्योगिक आणि या ज्या कंपन्या आहेत, यांचा डेटा कोणकोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने वाढत आहे पहा. व्हॅल्यूम, प्रमाण, व्हेरिएशन, वैविध्यता, वेलोसिटी, वेग, व्हेरासिटी, सत्यता, ज्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो, लाईक दॅट व्हेरासिटी, व्हॅल्यू, मूल्य.
या पद्धतीने तो डेटा वाढत आहे. बिग डेटा फीचर्स, काही वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला बिग डेटाची? पहा, इझी टू ऑब्टेन. हा जो बिग डेटा आहे तो आपल्याला सहज त्या ठिकाणी मिळवता येतो. ही प्रचंड मोठी माहिती आपल्याला अगदी सहज मिळवता येते. मॅसिव्ह चॅलेंजेस टू करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. बिग डेटा analytics used to give insights that were previously incomprehensible. आता कॉम्प्रेहेन्सिबल याचा अर्थ समजण्यायोग्य, परंतु इनकॉम्प्रिहेन्सिबल गहन, न समजण्यापलीकडे. कालपर्यंत जी माहिती आपल्याला गहन, अवघड, किचकट वाटत होती, समजत नव्हती, परंतु या ठिकाणी ही माहिती आपल्याला अगदी सहज या ठिकाणी मिळते आणि आपण त्या माहितीच्या आधारे त्या माहितीचा वापर आपल्या विविध क्षेत्रामध्ये करू शकतो. व्हॉट इज बिग डेटा? आता मोठी माहिती म्हणजे नेमकं काय? बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हेरिड डेटा सेट्स or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer performances. All industries try to reap the maximum benefit and advantages with a huge data. या सर्व ज्या काही औद्योगिक कंपन्या आहेत या उद्योग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त माहिती एकत्रित केली जाते आणि त्या माहितीपासून जास्तीत जास्त फायदा करून घेतला जातो. त्या माहितीपासून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नफा मिळवला जातो. युजेस ऑफ बिग डेटा. लोकेशन ट्रॅकिंग. हो, आता ह्या मोठ्या माहितीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने केला जातो? तर लोकेशन ट्रॅकिंगसाठी, ठिकाण शोधणे. आपण पुढे पाहणार आहोत ही सर्व घटक. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हवामानाचा प्रकार समजून घेणे. हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्याची काळजी घेणारे उद्योग. बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग, बँका, अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था व व्यापार. स्पोर्ट्स, क्रीडा क्षेत्रामध्ये. ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात क्षेत्रामध्ये. एंटरटेनमेंट अँड मीडिया, मनोरंजन आणि माध्यमे. आणि शेवटचा जो घटक आहे एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण उद्योग. तर या सर्व घटकामध्ये कशा प्रकारे मोठ्या माहितीचा उपयोग केला जातो आपण पाहू. लोकेशन ट्रॅकिंग. पहा, आता लोकेशन ट्रॅकिंगमध्ये ठिकाण शोधणे. आता एखादे नवीन ठिकाण किंवा आपल्याला माहीत नसलेले ठिकाण, मार्ग जर शोधायचं असेल तर आपण निश्चित GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. जॉग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स. we can get real time data about traffic congestion on a particular route. Information if the route is closed or if it is one-way route. Understanding accident prone areas etc. तर लोकेशन ट्रॅकिंग करत असताना याच्यामध्ये GPS आणि गुगल मॅप्सच्या माध्यमातून आपण कोणत्या पद्धतीचे मार्ग आहेत, त्या मार्गावर ट्रॅफिक आहे का, विशिष्ट रूट कोणते आहेत, त्या सर्व रूटची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर एखादा रस्ता बंद आहे का, वन वे आहे का, त्याचबरोबर अपघातप्रवण क्षेत्र कोणते आहे, ॲक्सिडेंट प्रोन एरियाज, याची माहिती आपल्याला मिळते. यू कॅन प्लॅन युअर रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आपण या मोठ्या माहितीच्या आधारे आपणाला कोणत्या मार्गाने पुढील प्रवास करायचा आहे ते आपण ठरवू शकतो. त्याचबरोबर आपल्या वस्तूची नेहाण कोणत्या मार्गाने करायची,
हे पण आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. वी कॅन ट्रॅक लोकेशन ऑफ गुड्स अँड इट्स कंडिशन इन ट्रान्झिट. हेल्प्स लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिॲबिलिटी इन अ डिलिव्हरी. आता पूर्वी दळणवळण क्षेत्रामध्ये किंवा पुरवठा क्षेत्रामध्ये, वितरण क्षेत्रामध्ये वस्तू आपण पाठवत असो किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये पहा की आपण पाठवलेल्या वस्तू कोणत्या ठिकाणापर्यंत पोचलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी पोचायच्या आहेत ते केव्हा पोचतील, आणि जर पोचणार असतील तर ते अतिशय विश्वसनीय पद्धतीने तुम्हाला तुमच्या वस्तू मिळतील याची सर्व नोंद या मोठ्या माहितीच्या आधारे आपणाला घेता येते, देता येते, ठेवता येते. फार मोठा उपयोग या ठिकाणी या लोकेशन ट्रॅकिंगमध्ये होतो. अंडरस्टँडिंग द वेदर रिपोर्ट. आता पहा, या मोठ्या माहितीचा उपयोग हवामान प्रकार समजून घेण्यामध्ये कशा प्रकारे होतो. पहा, वेदर सेन्सॉर्स, संवेदके, सेन्सॉर्स म्हणजे संवेदके, आणि सॅटेलाइट्स याचा अर्थ कृत्रिम उपग्रह. तर वेदर सेन्सॉर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल राउंड ग्लोब help us to understand the weather and help in weather forecasting. आता पूर्ण विश्व, जगभर हे हवामान संवेदके, कृत्रिम उपग्रह सर्वत्र त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते हवामानाविषयी, त्यामुळे आपणाला हवामान समजते. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. Weather pattern give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. हे वेदर पॅटर्न जे आहे, हवामान प्रकार, हे समजून घेत असताना हवामान प्रकार आपल्याला वॉर्निंग्ज, सूचना देतात की जे इम्पेंडिंग म्हणजे येऊ घातलेले नॅचरल कलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती, संकटे, उदाहरणार्थ फ्लड्स, महापूर, अर्थक्वेक्स, भूकंप, सुनामी, अशा नैसर्गिक आपत्तीविषयी आपणाला ते पूर्व कल्पना देतात, सूचना देतात, आणि त्यामुळे आपण त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी, लढा देण्यासाठी आपण आवश्यक सर्व तयारी, पूर्वतयारी करू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन्स कॅन बी मेड टू कॉम्बॅट विथ देम. आणि मग आवश्यक पूर्वतयारी आपण केली जाते अशा या नैसर्गिक आपत्तीला लढा देण्यासाठी. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणखीन पहा पुढे, हेल्थ केअर इंडस्ट्री. आणि मग आरोग्याची काळजी घेणारे जे उद्योग आहेत, या आरोग्याची काळजी घेणाऱ्या उद्योगामध्ये कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अधिक माहिती मिळते किंवा माहितीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. पहा, पीपल बिकेम हेल्थ कॉन्शियस. आता अलीकडे सर्व लोक आपल्या आरोग्याविषयी दक्ष आणि जागरूक झालेले आहेत आणि असतात. स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आणि मग हे जे काही स्मार्ट वॉचेस आहेत, बेल्ट असतात, काही गॅजेट्स असतात, काही ॲप्स असतात आरोग्याविषयीचे, आपल्या फोनमध्ये काही असतात, आणि मग आपण ही सर्व माहिती कलेक्ट करतो. मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आणि मग या ठिकाणी छोटे वैद्यकीय काही रिसर्च डिव्हायसेस आहेत, काही ॲप्स आहेत. थर्मोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉकड, एट्सेट्रा. तर आपल्या सेलफोनमध्ये सुद्धा काही ॲप्स आहेत. त्या ॲपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपले ऑक्सिजन लेवल चेक करू शकतो. त्याचबरोबर नियंत्रण होते. पहा, आपल्या हार्ट रेट काय आहेत ते डिटेक्ट करू शकतो. पेशंट्स असेल तर त्याचा म्हणजे स्लीप पॅटर्न कसा आहे,
आपण एक्झरसाईज करतो त्याचे रेकॉर्ड त्यामध्ये ठेवले जाते, किंवा आपण किती अंतर चाललो, डिस्टन्स वॉकड, याची पण नोंद त्यामध्ये होते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या मोठ्या माहितीचा उपयोग या क्षेत्रामध्ये केला जातो. विथ द हेल्प ऑफ धिस डेटा वन कॅन गेट न्यू इन्साइट्स. आणि मग अशा मोठ्या माहितीच्या आधारे कोणीही एखाद्याला अंतदृष्टी, अंतरंग आणि मोठी समज निर्माण होते, की ज्यामुळे अँड प्रोव्हाइड पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. त्याचबरोबर त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद देता येतो, माहिती कळवता येते. तर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये पहा, बिग डेटा हेल्प्स टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ द पेशंट्स. तर आरोग्याची काळजी घेणारा जो उद्योग आहे याच्यामध्ये पहा काय होते पहा, तर त्या ठिकाणी मेंटेन द रेकॉर्ड ऑफ द पेशंट्स, जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची नोंद ठेवता येते. बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन, हेल्प टू हॅव डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट. हो, या मोठ्या माहितीचा उपयोग कशासाठी होतो पहा, कोणत्याही आजाराचे योग्य निदान, तंतोतंत डायग्नोसिस म्हणजे निदान करता येते. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एटसेट्रा. त्याचबरोबर दिलेले औषध, चालू असलेले औषध, त्या औषधाचा कशा पद्धतीने प्रभाव, परिणाम होतो रुग्णावर, त्या आजारावर, हे सुद्धा नोंद ठेवता येते. बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. Big data help to have diagnosis of any element, the effect of any drug, etc. Then help in monitoring the outbreaks of epidemics and diseases. हो, या मोठ्या माहितीचा उपयोग आपण पाहिला मित्रांनो, की आता आउटब्रेक म्हणजे उद्रेक आणि इपिडेमिक याचा अर्थ साथीचे रोग, महाभयानक अशी आपत्ती, रोग. आणि मग असे जे साथीचे रोग आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रोगाची साथ सुरू होते, आणि मग अशावर मॉनिटरिंग करता येते, नियंत्रित करता येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या डिसीजलासुद्धा नियंत्रणात किंवा एका विशिष्ट एरियामध्येच त्या डिसीजला ठेवता येते, त्याचा फैलाव, प्रसार होऊ देता येत नाही. आपण पाहिलं आता या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये, की कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये ही एक एपिडेमिक आहे, महामारी आहे. आणि या मोठ्या अशा असलेल्या महामारीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपणाला हे पेशंट किंवा डिसीज किंवा अशा पद्धतीचा प्रभाव लक्षात आला, तर तो एरिया आपण बॅन करतो, सील करतो, आणि तो साथीचा आजार सर्वत्र त्याचा फैलाव होऊ नये याचाही आपण त्या ठिकाणी बंदोबस्त करतो. हे सर्व कशामुळे घडते, तर मिळालेल्या मोठ्या माहितीमुळे. फार्मास्युटिकल कंपनीज यूज बिग डेटा टू प्रमोट रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया. आणि एका विशिष्ट एरियामध्ये जर असा जास्त प्रादुर्भाव झालेला असेल, तर या ज्या काही फार्मास्युटिकल कंपन्याज आहेत, औषध निर्माण करणाऱ्या जे कंपन्या आहेत, त्या कंपन्या त्या क्षेत्रामध्ये संशोधन करतात, रिसर्च करतात, कशा पद्धतीचा आजार आहे, काय उपचार आहे, कोणत्या औषधं चालतात. म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनीलासुद्धा या मोठ्या माहितीचा अशा पद्धतीने उपयोग करता येतो, उपयोग करून ते घेतात. इंडिव्हिज्युअल्स ऑफन गिव्ह सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर देअर प्रॉब्लेम्स. हे सार्वजनिक असेल किंवा ग्रुपमध्ये असेल, तशाच पद्धतीने वैयक्तिकसुद्धा काही आपण या ठिकाणी सजेशन्स, त्याबरोबर आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशनसुद्धा आपण मोठ्या माहितीच्या आधारे करून घेऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट, बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग. पहा, बँका, अर्थपुरवठा व व्यापार करणाऱ्या कंपन्या कशा पद्धतीने मोठ्या माहितीचा उपयोग करून घेतात. बिग डेटा ॲनालिटिक्स हेल्प्स. आता ही जे विश्लेषण करणारे जे काही आहेत, ते विश्लेषक कशा पद्धतीने पहा मोठी माहिती आपल्याला अशा पद्धतीने याचे विश्लेषण करता येईल. टू स्टडी द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ पीपल. लोकांच्या गुंतवणुकीचे ज्या काही पॅटर्न आहे, की लोक कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, मंथली, डेली, इयरली,
कोणत्या प्रमाणामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या प्लॅनमध्ये, याची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. द बँक अँड फिनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लान्स. आणि मग हे पाहिल्यानंतर लोक कशा पद्धतीने पैसा गुंतवतात, कोणत्या क्षेत्रात गुंतवतात, शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, किंवा जे काही इन्शुरन्स कंपनीज आहेत इट्सेट्रा. तर त्यानुसार मग बँका आणि ज्या अर्थपुरवठा करणाऱ्या फायनान्शियल कंपनीज आहेत, या संस्था त्या ठिकाणी सुटेबल असे प्लॅन्स, योग्य अशा पद्धतीचे योजना किंवा लोकांसाठी विविध अशा आकर्षक पद्धतीचे प्लॅन ते काढतात, सांगतात, देतात. बिग डेटा इज हेल्पफुल टू enable smooth functioning of these agencies and institutions to predict and prevent cyber crimes, card fraud detection, virtual audit trails, etc. पहा, या मोठ्या माहितीच्या आधारे या ठिकाणी काही सायबर क्राईम्स असेल तर त्याचे प्रेडिक्ट करता येते, अंदाज वर्तवता येतो. आपण पाहतो कार्ड फ्रॉड्स डिटेक्शन वगैरे. आपले ATM कार्ड असेल किंवा चोरून एखादे वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्ड हस्तगत करतात, चोरतात, किंवा कोणाच्या हरवले असेल, सापडले असेल, आणि मग त्या कार्डचा वापर पैसे व्यवहारासाठी करतात. मग हे जे सायबर क्राईम्स आहेत किंवा असे फ्रॉड्स आहेत, हे मोठ्या माहितीच्या आधारे याचा आपल्याला अंदाज वर्तवता येतो. इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर इन नेट बँकिंग टू प्रिडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्स so that bank can manage transactions accordingly. यातले सर्व जे काही धोके आहेत, अडचणी आहेत किंवा अडथळे आहेत, हे बँका या ठिकाणी ओळखू शकतात व आपले व्यवहार सुरळीत सुरक्षित करण्यासाठी या मोठ्या माहितीचा उपयोग होतो. सी देअर नेक्स्ट. अँड बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन. आता याच्यामध्ये देवाणघेवाण सुरक्षा आयोग, सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हणजे देवाणघेवाण सुरक्षा आयोग, SEC. SEC कशा पद्धतीने कार्यरत आहे किंवा कार्य करते पहा. टू मॉनिटर फिनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. या माहितीचा वापर करून बेकायदेशीर व्यापार व संशयास्पद कृतीवर नियंत्रण ठेवते. नेटवर्क ॲनालिटिक्स and natural language processors can use to identify possible frauds in the financial market. पहा, आणि मग हे जे काही SEC आहे, SEC, हे आंतरजाल विश्लेषण व नैसर्गिक भाषा संयंत्र याचा वापर करून पतपेढी बाजारातील संभाव्य घोटाळे शोधण्याचा प्रयत्न करते. बिग डेटा अल्गोरिदम used to make trading decisions in high frequency trading, HFT. आणि मग HFT majority of equity trading takes place via data algorithm. आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीने या मोठ्या माहितीचा उपयोग केला जातो, करून घेतला जातो. नेक्स्ट, स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो पहा. क्रीडा क्षेत्रामध्ये, क्रीडा उद्योगामध्ये बिग डेटा इज यूज्ड फॉर परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. पहा, मग एखादा स्पोर्ट्स असेल, खेळ असेल, फॉर एक्झाम्पल क्रिकेट असेल, तर क्रिकेटचा सामना पाहत असताना आपणाला अनेक स्टॅटिस्टिकल म्हणजे किचकट सांख्यिकी माहिती व तिचे विश्लेषण दाखविले जाते. डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्समन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. आणि मग या मोठ्या माहितीची मोठ्या माहितीच्या आधारे एखादा खेळाडू त्याच्या खेळाविषयी, त्याच्या परफॉर्मन्सविषयी तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. त्याचबरोबर इतर खेळाडूंचाही तो अभ्यास करू शकतो. हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज द टीम परफॉर्मन्स. ही मोठ्या माहितीचा उपयोग वैयक्तिक खेळ त्याचबरोबर
सांघिक खेळ, संघाचा खेळ सुधारण्यासाठी निश्चित मदत होतो. कारण ही मोठी माहिती आपल्याला मिळते की फॉर एक्झाम्पल काही दुसऱ्या देशामध्ये किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा इंग्लंड वेस्ट इंडिज यांच्यामध्ये जर काही खेळ असेल, क्रिकेटचे सामने असतील, तर ते कशा पद्धतीने खेळले जातात, त्यातील खेळाडूंचा परफॉर्मन्स कसा होता, ही माहिती आपल्याला मिळते आणि त्या आधारे आपण सुद्धा त्या पद्धतीने तयारी करू शकतो. द सेन्सॉर्स इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट्स हेल्प टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस. हे जे काही गॅजेट्स असतात, सेन्सॉर्स असतात खेळामध्ये किंवा त्या खेळातील साधनामध्ये वापरलेले जे सेन्सॉर्स असतात, संवेदके, तर ते संवेदके त्या यंत्राच्या माध्यमातून आपणाला त्या भागातील हवामान अंदाज, ग्राउंड रिपोर्ट, त्याचबरोबर वेदर रिपोर्ट, ह्या सर्व गोष्टी आपणाला माहिती करून घेता येतात. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. काही व्हिडिओज असतात आणि मग त्याच्या आधारे आपण काही आपणाला क्लिप्स मिळतात, व्हिडिओज मिळतात, त्यामुळे आपणाला काही त्यातील टिप्स मिळते, त्यातले बारकावे कळतात. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात क्षेत्र. जाहिरात आपल्याला माहिती आहे, प्रचंड माहिती स्तोत्रातील सगळ्यात मोठी भूमिका हे जाहिरातदार पार पाडतात. ॲडव्हर्टायझर्स बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. हो, प्रचंड माहिती स्त्रोतातील सगळ्यात मोठी भूमिका जर कोण पार पाडत असेल तर जाहिरातदार. फेसबुक, गुगल, ट्विटर keep a track of user behavior and transactions, provide a great deal of data to advertiser so that they can run targeted campaigns. आता कॅम्पेन्स म्हणजे मोठमोठ्या मोहिमा, आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी जाहिरातदार काय करतात, माहिती गोळा करतात आणि मग मोठमोठ्या मोहिमा आखतात, कॅम्पेन चालवतात. फॉर एक्झाम्पल, Facebook target people based on buying intent, website visits, interests, job roles, demographics, etc. पहा, आणि मग डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याशास्त्र. तर या ठिकाणी आपण पाहतो हे जे जाहिरातदार असतात, हे उदाहरण म्हणून पाहू फेसबुक. तर फेसबुक काय करते पहा की लोकांना त्या ठिकाणी आपण फेसबुकवर पाहत असताना आपला ट्रेंड कोणता आहे, इंटरेस्ट कशामध्ये आहे, कल कशाकडे आहे, कोणते व्हिडिओज आपण पाहतो, कोणती माहिती आपण सर्च करतो, हे त्यांना कळते. आणि मग जेव्हा त्यांना हे समजते तेव्हा आपण फेसबुक ओपन केल्यानंतर किंवा त्यावेळेस आपल्याला विविध प्रकारच्या त्या ॲड्स पाहायला मिळतात. आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याशी रिलेटेड अनेक गोष्टी आपल्याला पाठवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, आपण काही यूट्यूबवर व्हिडिओज पाहत असाल, स्पोर्ट्सविषयी व्हिडिओज पाहत असाल किंवा त्या ठिकाणी काही क्रिकेटचे व्हिडिओज पाहत असाल, तर क्रिकेटचे व्हिडिओज पाहत असताना आपणाला सुद्धा त्या ठिकाणी यूट्यूब ओपन केल्याबरोबर अनेक स्पोर्ट्सचे व्हिडिओज येतात, वेगवेगळे व्हिडिओज येतात आणि मग आपण ते पाहतो आणि मग पाहिल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी आपला जो काही कल आहे तो दिसून येतो. आता एंटरटेनमेंट अँड मीडिया हे पाहत असताना बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट राईट टाईम. पहा, आता एक करमणूक माध्यमातील काय पहा, प्रचंड माहिती स्रोतामुळे करमणूक व माध्यमे लोकांवर विशिष्ट घटक योग्य वेळी पुरवून लक्ष केंद्रित करतात. डिफरंट रिकमेंडेशन्स विल बी सेंट बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड बिहेवियर. सी द पॉईंट, फार महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. तुम्ही पूर्वी पाहिलेल्या विशिष्ट घटक व तुमची ऑनलाईन वागणूक यावरून तुम्हाला वेगवेगळ्या शिफारशी करण्यात येतात. म्हणजे तुम्ही पास्ट व्हिडिओज कोणते पाहिलेत, समजा तुम्ही काय ॲग्रिकल्चर सेक्टरमधील पाहत असाल, शेतीविषयी काही व्हिडिओज पाहत असतील किंवा मॉडर्न फार्मिंग पाहत असाल, तर तुम्हाला पुढे त्या पद्धतीचेच व्हिडिओज पाठवले जातात. पहा, आणि हे तंत्र कौशल्याने वापरून
आपण पाहतो पुढे काय होतं ते. नेटफ्लिक्स व यूट्यूब यांनी दर्शकांना गुंतवून ठेवून मोठा महसूल मिळवला आहे पहा. दिस टेक्निक पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. मोर रेव्हेन्यूज याचा अर्थ या ठिकाणी महसूल गोळा करणे. यूट्यूबने वगैरे प्रचंड महसूल गोळा केलेला आहे. काही आपण कॉमिक व्हिडिओज पाहत असाल आणि 1-2 कॉमिक व्हिडिओज आपण पाहिले की पुढे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये असेच व्हिडिओज पाठवले जातात, आपण पाहतो आणि मोठा महसूल त्या ठिकाणी या कंपन्या मिळवतात. तर टेलिव्हिजनवर पहा, जे काही दूरदर्शनवरचे प्रेक्षक असतात, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स लुकिंग टू सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे प्लस पॉईंट, जमेची बाजू पहा. वीक पॉईंट्स आणि सेगमेंट हे अपोजिट वर्ड्स आहेत. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स लुकिंग टू सेगमेंट व्ह्यूअर्स डेटाबेस show different advertisements and shows accordingly. This allows better revenue from ads and provide more engaging experience. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स पण पाहतो की या ठिकाणी व्ह्यूअर्स कशा पद्धतीने आहेत, कोणत्या वयोगटातले आहेत, प्रेक्षक कोणत्या गटातले आहेत, पाहणारे कोणत्या गटातले आहेत ते पाहतात आणि मग त्या पद्धतीच्या ॲडचा भडीमार करतात. समजा स्पोर्ट्स असेल, खेळाचे सामने असतील, क्रिकेटचा सामना असेल आणि मग हे सर्व मॅचेस अगदी बराच वेळ चालतात, त्या दरम्यानच्या काळात मग ॲड सुरू होतात. आपण पाहतो ॲड्स रिलेटेड टू स्पोर्ट्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट, स्पोर्ट्स टूल्स, मग शूज असेल किंवा आणखीन काही शर्ट असतील, टी शर्ट्स असेल, गॅजेट्स असेल किंवा ड्रिंक असेल, फॉर एक्झाम्पल काही टॉनिक असेल, या सर्व बाबतीमध्ये अशा ॲड सुरू होतात. नेक्स्ट, एज्युकेशन इंडस्ट्री. आता याच्यामधील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, शिक्षण उद्योग. आता शिक्षण उद्योगामध्ये सुद्धा पहा, माहितीच्या प्रचंड स्रोताने शिक्षण उद्योग पूर्णपणे व्यापून टाकला आहे. बिग डेटा इन्फॉर्मेशन अबाउट स्टुडंट्स अँड देअर स्टडी पॅटर्न्स. पहा, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या माहितीच्या आधारे माहिती मिळते आणि मग विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत हे आपल्याला समजते. वी कॅन प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. आणि मग या शिक्षण उद्योगामध्ये हा झपाट्याने बदलत आहे. आज आपल्याकडे विद्यार्थी, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती याची मोठी माहिती मिळत आहे. त्यावरून आपण त्यांच्या मागणीप्रमाणे तयार केलेला व गतिमान अभ्यासक्रम, उपक्रम तयार करू शकतो. हो, कस्टमाइज्ड म्हणजे पूर्वी पद्धतीने असलेला ट्रॅडिशनल, आणि डायनॅमिक लर्निंग गतिशील शिकण्याची पद्धत. अशा पद्धतीचे अनेक प्रोग्राम, अनेक कार्यक्रम आपण निर्माण करू शकतो, त्यांना पाठवू शकतो. कोर्स मटेरियल कॅन बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ स्टुडंट्स. आणि मग आपण एखादे कोर्स मटेरियल असे तयार करू शकतो की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण होतील, विद्यार्थ्यांना ते आवश्यक असेल. बिग डेटा मेक्स कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड स्टुडंट्स चॉईसेस डिफिकल्टीज. हो, मोठ्या माहितीच्या आधारे पहा, विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, डिफिकल्टीज, त्यांच्या समस्या, प्रॉब्लेम्स, इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस कोर्सेस, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक असलेल्या विविध उपक्रमाची माहिती अँड देअर स्पेशालिटीज. आणि मग कोर्सेस आणि त्याची स्पेशालिटीज हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटा ऑल्सो हॅव ॲक्सेस टू रिझल्ट्स. With the help of results, we can gauge the process of students, understand his strengths and weaknesses. या मोठ्या माहितीच्या आधारे आपण विद्यार्थ्यांच्या असलेल्या जमेच्या बाजू, प्लस पॉईंट्स आणि विकनेसेस, मायनस पॉईंट्स, म्हणजे सर्व पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात, समजून घेता येतात. युजफुल हा बिग डेटा कशासाठी उपयुक्त ठरू शकतो पहा. युजफुल टू गाईड द स्टुडंट्स द बेस्ट करिअर फॉर हिम. विद्यार्थ्याला कोणते करिअर चांगले आहे याचे गायडन्स त्या ठिकाणी करता येते.
आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये इन डेप्थ स्टडी ऑफ बिग डेटा कॅन गिव्ह न्यू इनसाइट्स टू एज्युकेशन इंडस्ट्री. मोठ्या माहितीच्या आधारे या शिक्षण उद्योगामध्ये एक नवीन अंतदृष्टी, अंतरंग, मोठी समज या ठिकाणी मिळते. हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस वर्किंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी विकास साधण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी निश्चित याचा उपयोग होतो. बिग डेटा प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू अ पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आणि मग सगळ्यांसाठी एकच नियम, एकच अभ्यासक्रम, एकच सर्व क्रायटेरिया, एकच शिक्षण पद्धत ही उपयुक्त नाही. कारण वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळ्या शिकण्याच्या पद्धती, प्रत्येकाचा IQ वेगळा आहे आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची अडचण वेगळी आहे. आणि मग प्रत्येकाची अडचण वेगळी, तर अशा विशिष्ट विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम, विशिष्ट गायडन्स पुरविले जाऊ शकते. आता बिग डेटा इज हेल्पफुल इन, आपण पाहिलेला आहे पहा, हा बिग डेटा मोठी माहिती वेगवेगळ्या घटकामध्ये, सायंटिफिक रिसर्चेस, वैज्ञानिक संशोधनामध्ये याची मदत होते. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमेना, भौगोलिक क्षेत्रामध्ये भौगोलिक घटक समजून घेण्यामध्ये याची मदत होते. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्मेंट मशिनरी, शासकीय यंत्रणा, शासकीय संस्था या शासकीय प्रणाली चालवण्यासाठी अतिशय सुरळीत, व्यवस्थित सर्व शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी सुद्धा याची माहिती होते, मदत होते. इट्स जीन, पहा हा बिग डेटा म्हणजे आपल्याला मिळालेलं एक जीन आहे इन आवर हँड्स. आता जीन म्हणजे काय, राक्षस, भूत वगैरे आपण म्हणतो. आता अलादीन आणि अलादीनचा दिवा आपल्याला माहिती आहे. मग अलादीन त्याचा दिवा आणि तो जो दिवा आहे त्याच्यावर आपण रबिंग केलं, घासलं, घर्षण केलं की त्या ठिकाणी राक्षस अवतरतो. त्या राक्षसालाच भूत किंवा जीन असे म्हणतात. म्हणजे मोठी माहिती म्हणजे एक जीन आहे. आणि मग ती मोठी माहिती आपण जे काही मागाल ते आपणाला पुरवते, जे आपल्याला पाहिजे असेल ते पुरवते. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे पहा, बिग डेटा लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेटर बेनिफिट ऑफ मनकाइंड. आणि मग या मोठ्या माहितीचा उपयोग आपण बेनिफिट ऑफ मनकाइंड, मानव कल्याणासाठी, जनकल्याणासाठी, मानवाच्या फायद्यासाठीच, उपयुक्ततेसाठीच याचा उपयोग करून घेतला पाहिजे. कारण प्रचंड मोठी आपल्याकडे माहिती आहे आणि जर आपण त्यातून मानव कल्याण किंवा जनकल्याण किंवा लोकांच्या हितासाठी जर वापर करत असेल तर ते चुकीचे आहे. म्हणजे अल्लादीनचा दिवा आणि त्यातून जो जीन येतो त्याला जर आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तो निश्चित करेल, त्याला वाईट सांगितलं तर तो वाईट पण करेल. म्हणून आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्यासाठी त्याचा वापर करतो हे महत्त्वाचे आहे. नव्हे चांगल्यासाठीच वापर केला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे तर आपल्याकडे सेलफोन प्रत्येकाकडेच आहे जवळपास. मग स्मार्टफोन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे आता पाहिलं आपण फेसबुक आहे, यूट्यूब आहेत, वेगवेगळे ॲप्स आहेत, व्हॉट्सॲप आहे. तर याचा वापर आपण चांगल्यासाठी केला पाहिजे. हाऊ टू यूज इट, इट इज इन आवर हँड. आणि मग जर आपण यूट्यूबवर अभ्यासाविषयीचे व्हिडिओज पाहिले, काही चांगली प्रेरणादायी स्पीच ऐकले, काही आपणाला अशा उपयुक्त अशा गोष्टी पाहिल्या तर त्याचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी होतो. म्हणजेच हे सर्व आपल्या हातामध्ये आहे आणि आपण हे सर्व जनकल्याणासाठी, मानव कल्याणासाठी, आपल्या असलेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी, आलेली संकटे दूर करण्यासाठी या माहितीचा वापर, उपयोग केला पाहिजे. पण बरेच वेळा पाहतो काही सायंटिस्ट असतात, काही अतिशय दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात किंवा काही समजा हे टेररिस्ट आहेत किंवा आणखीन काही वेगळे आहेत. हे सर्व काही ही चुकीची माहिती म्हणजे माहिती मिळवतात आणि चुकीचे कृत्य करतात. जनतेला, देशाला किंवा असलेल्या समाजाला अडचणी निर्माण करतात. तर या गोष्टी घडू नयेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर असा लेसन आहे. बिग डेटा, बिग इनसाइट्स. मोठी माहिती तेवढीच मोठी समज असली पाहिजे, तेवढाच मोठा
त्या ठिकाणी अंतदृष्टी असली पाहिजे. अंतदृष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण या माहितीचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तुम्हीसुद्धा हे सर्व जे काही मीडिया आहे किंवा हे सगळे सोशल मीडिया आहेत याचा योग्य वापर कराल, स्वतःची प्रगती कराल, कुटुंबाची प्रगती कराल, पर्यायाने आपल्या भागाची आणि देशाची प्रगती कराल. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जनकल्याण कराल, मानवसेवा कराल, हीच ईश्वर सेवा आहे हे आपणाला ज्ञात आहे. फ्रेंड्स, तर आपण या टॉपिकवर खूप सुंदर असे 5 व्हिडिओज बनवलेत. तुम्ही सर्व व्हिडिओज पाहत चला आणि त्या सर्व गोष्टीची नोंद ठेवत चला आपल्या नोटबुकमध्ये. टू राईट डाऊन द पॉईंट्स. कारण आज आपण ही जी PPT पाहिलेली आहे दिस इज अ पार्ट ऑफ नोट मेकिंग. म्हणजे एखाद्या लेसनचे नोट मेकिंग किंवा नोट्स कशा काढायच्या, पॉईंट्स कसे काढायचे हे आपण या आजच्या टॉपिकमधून शिकलेलो आहोत. तर खूप चांगला लेसन आपण पाहिलेला आहे, तुमच्या सर्व लक्षात आलं असेल. रीडिंग करत चला, रायटिंग करत चला. ओके फ्रेंड्स, सी यू टुमारो इन द नेक्स्ट व्हिडिओज. सी यू अगेन.